आज आम्ही आलेलो होतो गोव्यामध्ये आणि गोव्यामधलं सर्वात स्वस्त मार्केट म्हणजे अंजुना मार्केट ते मी तुम्हाला एक्सप्लोर करून दाखवणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। हे बघा सकाळची वेळ होती, मार्केट लागलेलं होतं आणि तिथे तुम्हाला गोव्यामधलेच ट्रेंडिंगचे कपडे पाहायला मिळतात। वेगवेगळ्या रंगांचे रंगीबिरंगी कपडे, लॉंग वन पीस, शॉर्ट वन पीस, बॅकलेस, वी नेक शेप किंवा जम्पसूट, कफ्तान असं वेगवेगळ्या स्टाइलिश कपडे तुम्हाला पाहायला मिळतात। आणि इथे बार्गेनिंग करण्याची काही दुकानांमध्ये आवश्यकता आहे, तर काही दुकानांमध्ये त्यांचा रेट हा फिक्स ठरलेला असतो आणि स्टार्टिंग प्राइस इथून 300 पासून स्टार्ट होते, तर घेऊ तसं 1000-1200 पर्यंत इथं आहे। आणि इथं जवळपास पाहायला गेलं ना तर एकूण 30 तरी दुकानं तुम्हाला पाहायला भेटतात आणि वेगवेगळे प्रत्येक दुकानांमध्ये वेगवेगळ्या व्हरायटी पाहायला मिळतात। हे बघा इथे तुम्ही बघू शकता। आता पुढे आल्यानंतर ते ज्वेलरी शॉप होतं, तिथे आपल्याला हातातले तिथलच्याच ट्रेंडिंगचे गळ्यातले, कानातले, पायातले अँकलेट असं वेगवेगळं पाहायला भेटतं। तर तिथून मी माझ्यासाठी अँकलेट, गळ्यातलं आणि हातातलं हे खरेदी केलेलं होतं। मोस्ट ऑफ गोव्यामधले जे काही ज्वेलरी आहेत ते फक्त आणि फक्त गोव्यामध्येच पाहायला भेटतात। आपल्याकडे पुणे मुंबईकडे त्या जास्त प्रमाणात त्या ज्वेलरी आपल्याला पाहायला नाही मिळत आणि ते त्या आउटफिटवर सूट होतं आणि त्याची स्टार्टिंग प्राइस 50-60 रुपयांपासून सुरू होते। हे बघा पुढे आल्यानंतर मला अशा अंगठ्या पाहायला भेटल्या। हे लेडीज सुद्धा अंगठ्या आहेत आणि बॉईज सुद्धा अंगठ्या आहेत, तर ह्याची स्टार्टिंग प्राइस 100 पासून पुढे चालू होती। आता तुम्ही वरती बघू शकता लेडीजसाठी छान असे ट्रेंडिंग गळ्यातले आहेत, तिथं आपल्या घरामध्ये ठेवतात ते शोपीस सुद्धा आहेत। समुद्राच्या ज्या दगडी आहेत त्यापासून वेगवेगळ्या प्रकारचे आकार देऊन त्यांना शोपीस तयार केलेले आपल्याला पाहायला भेटतात। इथं त्या शोपीसची प्राइस ही 500 रुपयांपासून ते 7 ते 8 हजारापर्यंत एवढी आहे, म्हणजे घेऊ तसे तुम्ही शोपीसच्या प्राइस आहेत। हे बघू शकता ड्रीम कॅचर सुद्धा इथे लावलेला आहे। हे सुद्धा लहानापासून मोठ्यापर्यंत आहे। जे लहान आहेत त्याची स्टार्टिंग प्राइस 120 किंवा 150 रुपये आहे आणि जे मोठे आहेत ते 1500-2000 असे आहेत। याच्यामध्ये बार्गेनिंग करणं आवश्यक आहे। आणि इथं बघा इथे सुद्धा आपल्याला घरामध्ये असणारे शोपीस पाहायला मिळतात। तर बघा पुढे गेल्यानंतर आपल्याला गोव्यामधले किचन्स असतात जे फक्त आणि फक्त गोव्यामध्येच भेटतात, ते पण पाहायला मिळाले। आणि तुम्ही आता बघू शकता की इथं तिथलच्या ट्रेंडिंगचे वेगवेगळे नेकलेस सुद्धा आपल्याला कमी किमतीमध्ये पाहायला मिळतात। गोव्यामध्ये आपल्याला तिथलच्या ट्रेंडिंगच्या पर्स पाहायला मिळतात, तर त्याची स्टार्टिंग प्राइस 150 रुपयापासून पुढे आहे। आणि तिथे लहान मुलांचं सुद्धा मार्केट खूप छान लागतं, तिथे सुद्धा गोव्याच्या ट्रेंडिंगचे कपडे पाहायला मिळतात। प्रिंटेड टी शर्ट किंवा लहान मुलींचे ड्रेसेस असं सर्व काही तिथं आपल्याला तुम्ही सुद्धा गोव्याला गेलात तर ह्या अंजुना मार्केटला नक्की व्हिजिट करा आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा। चला तर मग भेटूया नवीन अशा इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।